अखेर शाळेच्या वेळांमध्ये बदलांबाबत शासन निर्णय निर्गमित। राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4थी पर्यंतचे वर्ग या वेळेत भरवावे, शासन आदेश। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर शाळेच्या वेळांबाबत एक महत्त्वपूर्ण शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शालेय विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत 6 प्रोत्साहनात्मक योजनांचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी भाषणादरम्यान माननीय राज्यपाल महोदय यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला। सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षणप्रेमी, पालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती। गुगल लिंकवरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ज्ञ व शिक्षणप्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केली असता प्राधान्याने खालील महत्त्वाच्या बाबी समोर आलेल्या आहेत। नंबर 1, राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा, विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या सर्वसाधारणपणे सकाळी 7 नंतर असल्याचे दिसून येते। त्यानंतर आधुनिक युगातील बदललेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या ध्वनी प्रदूषण, उदाहरणार्थ वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इत्यादी अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही, ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे। पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार ते नसतात। सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात। त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो, ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो। मग मोसमी हवामानात, विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे, पावसामुळे व थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतो व ते बहुधा आजारी पडतात। सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे अनेक देखील पालकांची ओढाताण होते। सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात। यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे, अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना 2 सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान 9 प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावा। उपरोक्त परिस्थितीचा विचार करता सकाळी 9 पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4थी पर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक होते। यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी 9 किंवा 9 नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4थी पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहेत। पहिली आहे, राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4थी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी 9 वाजताच्या अगोदरची आहे, त्या शाळांनी नवीन येणारे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 पासून पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4थी पर्यंतचे वर्ग भरवण्याची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावी। दुसरा आहे, शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन व अध्यापनाचा निश्चित केलेला कालावधी कमी होणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी। त्यासोबतच ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, प्राथमिक यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी। यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक, प्राथमिक यांच्याशी संपर्क साधून मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी। तर अशा पद्धतीने एकंदरीत ज्या शाळा आहेत
पहिली ते चौथीपर्यंतच्या किंवा त्यानंतरच्या वर्गांच्या, तर यांची जी वेळ आहे ती वेळ योग्य असणे आवश्यक आहे. कारण विद्यार्थ्यांना बऱ्याचदा सकाळी 7 नंतर भरणाऱ्या शाळांचा त्रास होत असतो आणि त्याच्यामुळे त्याचा एक अप्रत्यक्ष जो परिणाम आहे हा त्यांच्या अध्ययनावर होत असतो. आणि म्हणून या गोष्टींनाच लक्षात घेऊन शाळेच्या वेळांमधील बदलांबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर आशा करतो की ही जी माहिती आहे ही आपल्यासाठी कामाची ठरेल आणि त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच एका महत्त्वाच्या आणि कामाच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.